हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? तर आपल्या बानूबाईचा खेळ बघा. आज बानूबद्दलच बोलायचं आहे तुम्हाला. काय करते ग? काय करते ग? माशाने तर येडच आणलंय बानूला. तर मला हे बोलायचं होतं. कसं आहे आता माहिती आहे का, बानूला 8 दिवसाला आजारी पडते. नाही दात घासता येत तिचे, कारण दुधाने एकदम असा हलकं मस्त खायना ती दात एकाच मुळीवर आहेत. एकाच मुळीवर मी तुम्हाला दाखवते बरं का. थांबा, ती दाखवू देणार नाही. हा का, दिसलं का? पाक आतलं दात आहेत का नाही, पाक असं आहेत. उंदीर मामाचं कसं असते तसं. तर तिला चावायला पण येत नाही. चावलं की असं मस्तकाला ही होतंय आणि त्रास होतोय तिला चावताना. म्हणून मग तिला पातळच असं अन्न खायला घालावं लागते. तर म्हणलं चला आज बानू सोबतच बनवा, बानूचं थोडंसं सांगावं म्हणलं. काय उठ पळ कामाला, उठ पळ कामाला. पाऊस काय सुधरून देणार, काय व्हाय नाही. माणसाचं पेरण्याही राहिल्या त्या. तूर कोणी मूग, कुठं उडीद, कुठं काय काय करते ती ना माणसं आता. इतकीन ती गेल्या वर्षीपासून राहणं रिकामी, 2 वर्ष झालं राहणं रिकामी. गेल्या वर्षी तर पाऊस एकच झालता, त्याच्यावरच ज्वारी आल्या माणसाला. बळ खाते ती. कोणाला 4 पोती, कोणाला 5 पोती असे. तर आम्हाला काही जमीन नाही. आम्ही जेव्हा दुसऱ्याच्या इथं मोडायला जावं तेव्हा पहिली परत ज्वारी आणून खायची असं आहे. तर बानूबाईला 8 दिवसाला दवाखान्यात न्यावं लागतंय. दवाखान्यात तर कसं नेणार बघितलं ना तुम्ही. नाही नेता येत दवाखान्यात, तिला स्पेशल गाडीच करावं लागते. आणि गाडी करून तिला न्यावं लागतंय. आणि माझ्या जीवाची आपदा आणि तिच्या जीवाची आपदा. बानू बारकी होती तेव्हा तेव्हा कशी ऐकते बघितलं का, ध्यान देऊन मोठं मोठं डोळं करून. कुणाला सांगती, काय करती कुणास ठाव अशी म्हणत असन तिच्या मनाला. तर तिला सगळं समजतं, फक्त बोलता येत नाही. आणि काय म्हणती हेच तिला सगळं कळतं. बघितलं कशी बघती टकाऱ्या मशिवणी. हो का, बघितलं का? तर बानू हसली म्हणजे जरा बरं वाटतं आम्हाला. आणि बानू आजारी पडली. आणि तिचा आजार पण काय आहे माहिती आहे का तुम्हाला? जेवण नाही करायचं. मेन कारण जेवण नाही करायचं. आणि जरी जेवण केलं तर उलट्या तोंडातनं येतंय. नाकातनं सुद्धा येत आहे तिच्या. तोंडातनं नाकातनं संघाचं. मग ती लय भ्या वाटतंय आम्हाला उलट्याचं तिच्या. आणि गॅस्टर होतं तिला. आता मध्ये औषधं आणली होती बघा तिला मी. अजून औषधं आहेत तिची, जपून ठेवावं लागतात, पुसून ही ठेवावं लागतात. 1, 2 महिने 3 महिने आपले घालवायची ती औषधं. काय करणार, गरिबा लागे आता काहीतरी करावंच लागतंय की. आणि लोकांना काय वाटतं की हिला टेन्शन नाही असं तसं. टेन्शन कुणाला म्हणून नसतंय आजकाल. सगळ्याला टेन्शन आहे. ज्याचं लग्न होत नाही त्याचं टेन्शन, आणि ज्याचं झालंय त्याला पण टेन्शन, आणि लेकरं बाळ झाली तरी टेन्शन. आणि माझं मेन कारण का नाही टेन्शन घ्यायचं, मला नवऱ्याचं काय वाटत नाही. त्याचं दातीच काय तोंडाचं त्याचं काय मला घेणं देणं पण नाही. किंवा ती माझ्या लेकरांना म्हणजे दीक्षाला तरी त्याने बघितलं जरा, पण आणवीला त्याने काहीच बघितलेलं नाही. तिला मारायचा प्रयत्न केलता ना, त्यामुळं तिला 1 रुपये म्हणजे तिच्या पप्पानी घेतला असं कधी झालं नाही. 5 रुपयाचं बिस्किट आणलं असं कधी झालं नाही. ड्रेस तर लांबचीच गोष्ट सोडा. तर सगळं जे पण केलं ती मी केलंय. बघितलं कशी ऐकते. आणि माशा एक काय करावं, ही ओढणे 24 तास तोंडावरच टाकावं लागते. तोंडावर पण पुरगी ठेवत नाही. लय अवघड हाय. विचार केला का नाही माझं डोकं नुसतं जड येतं या. आणि लोकांना हात नुसतं कमेंट बोलायची, काय ते म्हणतात ना, फुकाचं तोंड किती पण बोलायचं.
आणि फुकटचा हात किती पण टायपिंग करायचे असं आहे. ते भरपूर असं भाऊ बहिणी म्हणतात ना, अन्वीला दाखवत जा दीक्षा कुठं गेली. तर दीक्षा गेली शाळेला तिच्या माऊच्या इकडं. तर बानू आहे माझ्यापाशी. कसं आहे माहिती आहे का, इथं तुम्ही तर बघितलं दीक्षाची काही शाळा होणार पण नाही. आणि माझी इच्छा आहे की तिची 10वी तरी निदान काढावा. एवढी अपेक्षा नाही की मोठी शाळा शिकवावं किंवा नोकरी करावं. ही मी स्वप्न पण पाहिलं नाही. फक्त 10वी काढावं असं माझं स्वप्न, कारण मी शाळा नाही शिकले म्हणून. त्यामुळं तर आपली बानू सुद्धा शाळेत आहे, पण तिला पेशल घेऊन बसावं लागतंय शाळेमध्ये. आता बानू आपली गेली, कितवीला गेली असं सांगा तुम्ही. तुम्ही म्हणसान की ताई तू खोटंच बोलते. नाही, बानू आता 5वीला गेली. बानूचं वय 10व चालू होईल आता याच्यात घाटात. 10 वर्षाची बानू पूर्ण होती. 5वीचं वय बानूचं झालेलं आहे. तर वाटतंय का तुम्हाला 5वीचं वय असल्याने? मग तुम्ही विचार करा, माझ्या डोक्याला किती टेन्शन असन, किती टेन्शन असन. एक आई माझ्या जाग्याला कुणी पण येऊन बघा, भरपूर आहेत असे, भरपूर आहेत. पण जे भरपूर आहेत त्यांना सुद्धा टेन्शन आहे. मी म्हणत नाही मलाच टेन्शन आहे, पण तुम्ही अशा घाण कमेंट केल्या तर मी पुरीकडे लक्ष देऊ शकते का? देऊ शकते का? मग तुम्ही विचार करा, या पुरीकडं बघा आणि मग तेव्हा कमेंट करा ना, की बाबा मी तुम्हाला काय दिसलं की त्यामुळं तुम्ही असं म्हणता, की म्हणजे मी कुणाला काय मागितलं की तुम्ही मला असं बोलता. मला काही गरज नाही कुणाला मागायची. ते पण तुम्ही लाईक करता, शेअर करता, तीच माझ्यासाठी खूप लाख मोलाचं आहे. तर माझी काहीच अपेक्षा तुमच्याकडून काहीच नाही. फक्त बानूसाठी आशीर्वाद ठेवा आणि मला पण आशीर्वाद द्या की तुझं चांगलं होऊ दे. किंवा आणि मी चांगलं फक्त या पुरीसाठी म्हणते, माझ्यासाठी नाही म्हणत. फक्त अन्वीचं स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे, एवढंच अपेक्षा आहे. बाकी काय मागितलं तुम्हाला? सोनं नाणं धन दौलत असं तर काय मागितलं नाही. तर चला जाऊ द्या, मला जायचं आहे कामाला. जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. आणि बघा बानूला पण पटलं तर का, बघितलं का, बघितलं कशा हसते. लय आगाऊ पोरगी आहे. बानूला पण सगळं समजतं. तुम्ही म्हणू नका की तिला काय समजत नाही. तर सगळं समजतं, कळतं, हसते, बोलते म्हणजे मला इशाऱ्यामध्ये आम्हाला कळतं. एवढं स्पष्ट बोलत नाही तो का, बघितलं का, बघितलं का. आणि बानूच्या हेडवला कमेंट एकही भाऊ बहिणी माझी करत नाहीत. का माहिती आहे का? कारण बानूला एवढा आशीर्वाद देतात, त्यामुळं कमेंट एकही बानूच्या हेडवला कमेंट घाण पण नसते, चांगली पण नसते. फक्त जे पण करतात आशीर्वाद देतात. तर बानूसाठी गुलाबाचं फुल पाठवा. कुणाला बानू आवडती तर नक्कीच गुलाबाचं फुल पाठवायला विसरू नका. बाय.